रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा. तुमचा जो व्हिडिओ यूट्यूबला लोक पाहणार आहेत तो कशावरून पाहणार आहेत ते पहा. तुमचं थंबनेल कसा आहे आणि तो थंबनेल म्हणजे तुम्ही जो व्हिडिओ शूट केलेला आहे, एडिट केलेला आहे, त्या एडिट केलेल्या व्हिडिओवरती थंबनेल आपल्याला लावणं आवश्यक असतं. म्हणजे आपला थंबनेल म्हणजे काय ते सांगतो अगोदर. आपला व्हिडिओ कशाबद्दल आहे, काय काय त्या व्हिडिओमध्ये तुम्ही काय सांगितलेलं आहे, यासाठी तो आपला व्हिडिओ, ज्या कारणासाठी व्हिडिओ आहे त्याची माहिती, शॉर्ट बट स्वीट माहिती, स्पष्ट अक्षरामध्ये, व्हिडिओशी रिलेटेड. लक्षात ठेवा, थंबनेल क्रायटेरिया तुमचा जर रॉंग असेल तर तुमचा चॅनल डिलीट होऊ शकतो. त्याच्यामुळे जी माहिती तुम्ही व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याच्याशीच रिलेटेड हा थंबनेल, म्हणजे आपण शूट केलेल्या व्हिडिओवरचं कवर. आणि त्या कवरवरूनच यूट्यूब टीम काय करत असते पहा. ही तुमची यूट्यूब टीम, तुम्ही व्हिडिओ अपलोड केला की तो कुठल्या मीडियममध्ये आहे त्यासाठी मी अगोदरची सेटिंग, खूप महत्त्वाची सेटिंग सांगितली होती. त्यामुळे चॅनलवरती ज्यांना सेटिंग आणखीन बी जमत नसेल त्यांनी मागे व्हिडिओ मी अपलोड केलेले आहेत. सर्वात महत्त्वाची गोष्ट ती आहे पहा, तुम्ही त्या सेटिंगमध्ये तुमची लँग्वेज जोपर्यंत तुम्ही सेट करत नाही तोपर्यंत यूट्यूबला कशी कल्पना येणार की तुमचा व्हिडिओ महाराष्ट्रात दाखवायचा आहे, गुजरातमध्ये दाखवायचा आहे, अमेरिकेमध्ये दाखवायचा आहे, का आणखीन कुठल्या देशामध्ये दाखवायचा आहे, का राज्यामध्ये दाखवायचं आहे. ते तुमची लँग्वेज ही सिलेक्ट करणं सेटिंगमध्ये फार महत्त्वाचं आहे. आणि मग तुमच्या व्हिडिओकडं प्रेक्षक अट्रॅक्ट होण्यासाठी तुमचा व्हिडिओ अपलोड केल्यानंतर, आता व्हिडिओ कसा अपलोड करायचा तो पुढच्या जास्त व्ह्यूज येण्यासाठी आणि व्यवस्थितरित्या अपलोड करताना सेटिंग करण्यासाठी कुठून अपलोड करायचा तो याच्या पुढच्या याच्यामध्ये सांगतो. तर पहा, इथं मी महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला सांगू इच्छितो. यासाठी थंबनेल ॲप म्हणून भरपूर आहेत, परंतु मी सांगतो मी कशावरनं माझा थंबनेल बनवतो ते. अगदी मी प्रॅक्टिकली जे बनवतोय ते तुम्हाला सांगतो. तर आपण अगोदर इथं व्हिडिओ मेकर म्हणून हे ॲप घेतलेलं आहे बघा, त्याच्यावरती क्लिक करा. त्याच्यावरती क्लिक केली की अशा पद्धतीनं हे येतं. आलं का? हे अशा पद्धतीनं आल्यानंतर ते वरती न्यू प्रोजेक्ट म्हणलं आहे, त्याच्यावरती क्लिक करा. त्या न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर असे व्हिडिओ तुम्हाला येतील, परंतु आपणाला व्हिडिओ अपलोड करायचा नाही. लक्षात ठेवा, आपणाला काय करायचं आहे, थंबनेल बनवायचं आहे, थंबनेल. आणि थंबनेल बनवण्यासाठी वरती दोन, हे बा इथं रिसेंट लिहिलेलं आहे आणि या ठिकाणी मटेरियल लिहिलेलं आहे, दिसतंय का बघा सर्वांना. त्या मटेरियलवरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर इथं वेगवेगळ्या प्रकारचे थंबनेलसाठी मागचे पृष्ठभाग जे आहेत ते मागचे पृष्ठभाग इथं तुम्हाला व्हाईट कलरचा दिसेल, रेषेचा दिसेल, ब्लॅक कलरचा दिसेल, ग्रे दिसेल, ब्ल्यू दिसेल. आणखीन वरती तुम्ही सरकवलं की हे बा एवढे हे पाठीमागचे सगळे थंबनेलसाठी तुमच्या म्हणजे आवश्यक असणारं, थंबनेलसाठी आवश्यक असणारं. आपणाला इथं जादा कलाकृती करायची नाही. मी जनरली काय करतो, दोन तीनच कलर वापरतो. तर लक्षात ठेवा, समजा मी हा कलर चूज केला, हा कलर चूज केल्यानंतर खाली पहा, खाली तो कलर चूज केल्यानंतर हे पहा इथे ॲरो दिसतोय, ह्या ॲरोवरती क्लिक करा. हे पहा इथं तो कलर तुमचा आला. येतं का? लक्षात येतं का तुमच्या? हा कलर, जो कलर आपणाला पाहिजे तो कलर या ठिकाणी आला. आता पुढं काय करायचं त्याच्यावरती नीट लक्ष द्या. पहा आता इथे खाली हे बा इथे पहिल्याच ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला, हे बघा इथं बिझी दिसतंय, त्याच्यावरती क्लिक करा आणि 16:9 ही साईज सिलेक्ट करायची. आणि सिलेक्ट केल्यानंतर छत्रीसारखा जो दांडा दिसतोय त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे हा तुमचा कलर आता सिलेक्ट झाला. ह्याच्यावरती तुम्हाला
काय तुमचा थंबनेल आहे, कशाबद्दल थंबनेल आहे तो तुम्ही टाकू शकता. तिथं खाली इथे खाली बघा, हे बघा इथं टेक्स्ट दिलंय. त्या टेक्स्टवरती क्लिक केलं की तुम्हाला तुमचा कीपॅड येतो. आता समजा मला मराठीत थंबनेल बनवायचा आहे तर मी इथं मराठी लँग्वेज सिलेक्ट करतो. काही समजा शेळीपालनाबद्दल असेल, समजा मी असं लिहिलं. आता हा कलर मला गडद करायचा आहे. ह्या कलरवरती हे करा आणि ओपेसिटी वाढवा फक्त. हे बघा ओपेसिटी फुल करा. आलं का बघा वरती. हां, आणि हे इथं आता तुम्ही खाली जे टेक्स्ट दिसतंय टेक्स्ट, त्या टेक्स्टवरती या छत्रीवरती एकदा क्लिक केल्यानंतर पुन्हा तुम्हाला काय दिसेल त्याच्यावरतीच क्लिक करा, त्याच अक्षरावरती क्लिक करा, म्हणजे तुम्हाला टायपिंग करू शकताय तुम्ही. तुम्ही ह्याच्यावरती क्लिक केलं की असा पुन्हा बोर्ड आला. आलं का लक्षात तुमच्या. आता समजा मला काय करायचं आहे, शेळीपालन असं लिहायचं आहे. माझे व्हिडिओ शेळीपालनाबद्दल असतात. तर त्यानंतर ळी, बघा शेळी आलं इथं, शेळीपालन, तडका, पिलीव असं मला करायचं आहे. समजा असं मला करायचं आहे, किंवा भैसर शेळीपालन तडका असं मला लिहायचं आहे. किंवा तुमच्या चॅनलमध्ये माहिती शेळीपालनबद्दल आहे, तुम्ही कशाबद्दल तुमची माहिती आहे ती तुम्ही तिथं टाईप करायची. आतमध्ये व्हिडिओ कशाबद्दल आहे, शॉर्ट माहिती आली पाहिजे. आता मला समजा 50 शेळ्यांचे पालन कसे करावे असं मला टाईप करायचं आहे, किंवा 50 मेंढ्या कशा पाळाव्यात असं मला टाईप करायचं आहे. मी ते तुम्हाला टाईप करून दाखवतो. पहा, ते घालवलं मी. इथे टेक्स्टवरती क्लिक करा. हे आलं बघा. मी आता इथं काय करणार आहे की अंक टाकणार आहे. इथं बाजूला बघा, इथं अक्षर आहेत. लक्षात आलं का बघा. 50 इंग्लिशमध्ये लिहायचं असेल तरी 50 आलं का बघा वरती. 50 मला लिहायचं आहे मेंढ्या, पुढं मेंढ्या कशा पाळणार, कशा. आता हे छोटं दिसतंय, लक्षात आलं का तुमच्या. आता ह्याला मोठं करण्यासाठी काय करायचं ते मी सांगतो. हे फक्त बाण धरून असा वाढवा, जेवढं आहे तेवढं क्लिक करून फक्त वाढवा. हे तुम्हाला असं वरती नेलं, खाली वर करता येतं. या बाणाच्या साहाय्याने वरती सरकवलं वर सरकतंय, असं खाली सरकवलं खाली सरकतंय, म्हणजे तिरपं होऊ द्यायचं नाही. अक्षर जे आहे ते असं व्यवस्थितरित्या आलं पाहिजे. छोटं करायचं म्हणलं तर असं हात दाबायचं म्हणजे छोटं होतं. येतंय लक्षात तुमच्या. आणि मोठं करायचं म्हणलं तर असं ओढायचं. मी तुम्हाला व्हिडिओ मेकरच्या मार्फत थंबनेल कसा बनवायचा सगळे जे सांगतात ते मी सांगणार नाही. माझ्या मेथड्स वेगळे आहेत, लक्षात ठेवा. माझं टेक्निशियन फार वेगळं आहे. कमी कष्टामध्ये तुम्हाला त्याचा फायदा मिळाला पाहिजे आहे. मला वाटतंय जरा तिरपं झाल्यासारखं, म्हणून इकडचं वर घेतो मी. 50 मेंढ्या कशा. आता ह्याच्यावरती छत्रीचा दांडा आहे, त्याच्यावरती क्लिक करा. आता ह्याला तुम्हाला कलर चेंज करायचा आहे. कलर जर चेंज करायचा असेल तर त्याच्यावरतीच क्लिक करायचं. आणि बघा इथं कलरचं बटन येतं. यामधला तुम्हाला कुठला कलर पाहिजे आहे, समजा हा कलर पाहिजे आहे तर तुम्ही तो कलर तुम्ही ठेवू शकता. याच्यापेक्षा मॉडिफिकेशन भरपूर आहे. येतं का लक्षात. आता त्या कलरला तुम्हाला पांढरा शेड दिसतोय का नाही. तर खाली बघा इथं टेक्स्ट, लेबल आणि बॉर्डर म्हणलं आहे. त्या बॉर्डरवरती इथं पांढऱ्या कलरची बॉर्डर आहे. इथं जर तुम्हाला बॉर्डर द्यायचीच नसेल, समजा ही अशी बॉर्डर द्यायची, या कलरची बॉर्डर द्यायची तरी बी तुम्ही देऊ शकता, किंवा अशी तुम्हाला बॉर्डर द्यायची तरी बी देऊ शकता, किंवा अशी बॉर्डर द्यायची. म्हणजे तुम्हाला प्रत्येक वेळेला बॉर्डर देताना सुद्धा इथे सगळं लिहिलेलं असतं. आणि अक्षराचा गिचमीड काला अजिबात करायचा नाहीये. शुद्ध मराठी भाषेमध्ये खेड्यातल्या लोकांना समजेल अशा पद्धतीनं त्यांच्याच भाषेमध्ये सांगतोय, म्हणजे अक्षर आपली स्पष्ट दिसली पाहिजे. आता 50 मेंढ्या हे झालं. इथं क्लिक करा. क्लिक केलं की हे तुमचं पूर्ण झालं. आता कशा पाळाव्या हे करायचं आहे तुम्हाला, तर पुन्हा टेक्स्टवरती यायचं. क्लिक करा त्याच्यावरती. हे खाली असं ओढून घ्या. कशा. आता मी टाईप करतो पाळाव्यात आला का शब्द. आणि प्रश्न स्वरूपाने मी हे विचारलंय. मग इथे साईन तुम्हाला सर्व मिळतात पहा त्या कीबोर्डवरती. मी क्वेश्चन मार्क देणार आहे पुढं. लक्षात आलं का. आता एवढाच बोर्ड मी स्पष्ट, मला कसं पाहिजे आहे की आपल्या व्हिडिओकडं सर्वांनी पाहिलं पाहिजे. आणि मोठं जेवढं तुमचं अक्षर असेल
तेवढं तुमच्या व्हिडिओचा क्लिक रेट, क्लिक थ्रू रेट म्हणतात त्याला, CTR, हा वाढतो. हा CTR तुमचा किती पाहिजे, किती असावा, असं स्पष्ट दिसतो का नाही स्पष्ट आता? हां, तर हे अशा पद्धतीनं केल्यानंतर हे इथं आता मी खाली टाकणार आहे, इथं भैस सरांचा सल्ला. तुम्हाला जो तुमच्या पद्धतीनं वाटतंय त्या पद्धतीनं करा. आणि हा तुम्हाला आता काय करायचा आहे, तुम्हाला हा सेव्ह करायचा आहे. म्हणजे हा थंबनेल तुमचा तयार झाला, लक्षात ठेवा. हा थंबनेल तुम्हाला सेव्ह करताना इथे क्लिक करा, वरती जो ॲरो दिसतोय ना, त्या ॲरोवरती क्लिक केलं की मीडियमला ठेवायचं, लक्षात ठेवा 640, आणि हाय क्वालिटीमध्ये सेव्ह करायचं. हां, हे बघा इथं खाली बटन आहे, सेव्हचं माझ्या मते तुम्हाला दिसतंय सगळं व्यवस्थितरित्या. हे बघा हे सेव्ह आहे खाली, त्याच्यावरती क्लिक करा. हा तुमचा सेव्ह व्हायला लागला बा. येतं का लक्षात? बघा हे सर्वांच्या थंबनेल अशा पद्धतीनं हे माझा आला बी माझा थंबनेल तयार. हां, किती वेळ लागला बाळानो? बघा हे क्लिक करून मागे गेला तुम्ही की थंबनेल माझा हा तयार झाला. हा थंबनेल पुन्हा गॅलरीमध्ये आला असेल. बघा आला का नाही बघा, इथं ॲडव्हर्टाईज येतात, तर त्यासाठी फक्त बघा हा थंबनेल आपण आत्ता तयार केलेला हा थंबनेल आला. आलं का लक्षात तुमचं? म्हणजे आपण त्या ठिकाणी मी क्लिक केली होती ना तिथं, म्हणून तिथं क्लिक आलं, लक्षात ठेवा. हा स्पॉटसुद्धा तुम्ही याच्यामधला घालवू शकता. पुन्हा एकदा सांगतो मी काय करायचं ते. मागे जातो त्यासाठी, हे बा ह्याच्यावरती मी इथं बनवलेला हा माझा थंबनेल आहे. येतं का लक्षात? आता तुम्ही या थंबनेलचा स्क्रीनशॉट जरी काढला, लक्षात ठेवा मी काय बोलतोय ते. हे बघा आता तुमच्यामध्ये खाली ओढून स्क्रीनशॉट निघतोय का कसा निघतोय ते तुम्ही बघा. येतं का लक्षात? आता याच्यामध्ये स्क्रीनशॉट काढताना 2 बटणं दाबावी लागतात, स्क्रीनशॉट निघून जातो. हे बघा हा स्क्रीनशॉट निघाला. तो स्क्रीनशॉट निघाल्यानंतर गॅलरीमध्ये तो सेव्ह झाला. येतं का लक्षात तुमच्या? हे बघा इथे गॅलरीमध्ये तो स्क्रीनशॉट आला असेल. गॅलरी म्हणतो मी इथं, लक्षात येतं का सर्वांच्या? हे बघा हे स्क्रीनशॉट आपण काढला आहे. हा स्क्रीनशॉट काढला की खाली स्क्रीनशॉटला इथं हे बघा एडिट म्हणायचं. हे बघा इथं क्रॉप आलं की आपल्याला किती पाहिजे आहे, 16:9 पाहिजे आहे. इथं रेशो दिलेले आहेत, खाली इथं रेशो दिलेले असतात. त्या रेशोनुसार आपणाला जो रेशो पाहिजे, हे बघा इथं असं मी बघा 16:9 आहे का, त्याच्यावरती क्लिक करतो आणि ह्याला असं खाली ओढतो. आता हे बघा त्यामध्ये बरोबर त्याच्यामध्ये आलं का, त्यामध्ये बरोबर आलं बघा. आता वरती बाण दिसतोय तुम्हाला, या छत्रीच्या दांड्यावरती क्लिक करा आणि क्लिक केलं की तुमचा म्हणजे थंबनेल तुमचा तयार झाला. हा मोबाईल जरा वेगळ्या कंपनीचा आहे, लक्षात ठेवा. मी सगळं वर्किंग जे आहे ते जिओवरती करत असतो. या आपल्या मोबाईल कोणता आहे त्याच्यावरती तुमचा म्हणजे कसा थंबनेल येतोय ते अवलंबून आहे. आता हे मगाशी काढलेला पण आता आपण स्क्रीनशॉटमध्ये एडिट जो केला होता तो येईल पहा पुढे. बघा इथं आला का, अशा पद्धतीनं हा थंबनेल तुमच्या तयार होतो. तर हा थंबनेल कसा लावायचा आणि थंबनेल लावण्यापूर्वी व्हिडिओ कशा पद्धतीनं अपलोड करायचा हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगतोय. अगोदर हा थंबनेल कसा तयार करायचा ते आज शिकून घ्या, या व्हिडिओमधून शिकून घ्या. ओके. रामकृष्ण हरी, विठ्ठल केशवा.